तुम्ही गोकर्ण महाबळेश्वरला गेलात कधी? इथे महादेवाचा आत्मलिंग आहे. आत्मलिंग म्हणजे महादेवाच्या आत्म्यातून निघालेलं शिवलिंग. तशी पूजा केल्यानं साक्षात महादेवांची पूजा केल्याचं पुण्य मिळतं. एक दिवशी रावणानं तपश्चर्या करून महादेवांकडनं त्या आत्मलिंग मिळवलं. महादेवांनी त्याला सूचना केली की लंकेला पोहोचेपर्यंत त्या आत्मलिंग जमिनीवर ठेवू नकोस, अन्यथा ते जिथे ठेवशील तिथेच ते स्थापित होईल. रावण आत्मलिंग घेऊन लंकेला निघाला. मात्र अर्ध्या वाटेतच श्री विष्णूंनी आणि श्री गणेश यांनी ते आत्मलिंग जमिनीवर ठेवायला भाग पाडलं. लोकांच्या कल्याणासाठी गोकर्ण महाबळेश्वरला ते आत्मलिंग स्थापित झालं, म्हणजे साक्षात कैलास स्थापित झालं. लोकांच्या कल्याणासाठी देवानं ही रचना केली. अशीच रचना देवानं आपल्यासाठी करावी एवढं समर्पण असायला हवं आपल्या भक्तीत. तुमच्या भक्तीत नेमकं तेच नाहीये. तुम्ही स्थानात अडकलात, देवात नाही. देवात अडकलात तर देव तुमच्यासाठी ते स्थान कुठेही कसंही निर्माण करू शकतो.